ऐका रे पोरांनो आणि माझ्या प्रिय पोरींनो, आज आपलं मास्तर येणार नाही तर मग आज मी वर्ग सांभाळणार। रोज रोज तुम्ही त्या टकल्या मास्तराचं ऐकून बोर झाला असाल, तर आता तुम्हाला नवीन वैभव सर शिकवणार आहेत। तर आता तुमचे वैभव सर नवीन विषय शिकवायला सुरुवात करणार आहे। तर सर्वात पहिलं बाई सोनी, तू इथं समोर येऊन बस बरं जरा जवळ। हा वैभव भाऊ, साईडलाच घेतो ग। कोण आहे रे ते वैभव भाऊ आलं? वैभव भाऊ नाही, वैभव सर म्हणायचं। आजच्या दिवसासाठी कोण मास्तर बिस्तर नाही, आज आपणच मास्तर। काय रे वैभ्या, जास्त माजला का? सरांच्या खुर्चीवर जाऊन बसून आम्हाला शिकवतो का? वर्गाची कॅप्टन मी आहे मी। बसे खरपड्या तोंडाचे। आज कॅप्टन बिप्टन कोण नाही, आज सिर्फ वैभव भाऊ का राज चलेगा। वैभव भाऊ का आज मला सांगितलंय मास्तरांना वर्ग सांभाळायला। आज तो टकला मास्तर काही येणार नाही, त्यामुळं आज आपलीच हवा आणि आपलंच राज। अबे मास्तर आला ना वैभ्या, टकल्या टुकल्या काही म्हणत आहेस? सर मी आत येऊ का? कमीन। काय रे दीडफुट्या वैभ्या, माजला का जास्त? डायरेक्ट माझ्याच खुर्चीवर येऊन बसला। तुला मी फक्त एवढं सांगितलं होतं, मला जरा यायला उशीर होईल, थोडासा वर्ग सांभाळ, तर तू डायरेक्ट माझ्यावरच येऊन चढला, माझ्याच खुर्चीवर येऊन बसला। चल हो बाजूला, नाहीतर एका चापटीत आडवं पाडीन। अरे अरे सर, तुम्ही आले का? मी यांना हेच सांगत होतो, सर येणार आहेत तोपर्यंत शांत बसून घ्या। तर हे पोरं ऐकतच नाहीत माझं। चल होय बाजूला, आता आलो ना मी। तर पोट्यांनो आणि प्रिय मुलींनो, काल जो अभ्यास दिला होता तो करून आलाच असाल अशी अपेक्षा करतो। तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं, माझे प्रिय शिक्षक या विषयावर एक कविता लिहून आणा। ज्यानं कोणी लिहून आणलं नाही त्यानं उभे राहा। सर मी तरी वाटलंच मला, बाकी सगळे लिहितील पण हे 1.5 फुटाचं वैभ्या काही लिहिणार नाही। सर लिहिलोय ना मी कविता तुमच्यावर। काही झालं तरी आवडते शिक्षक आहेत तुम्ही या शाळेमधले माझे। अरे बापरे, आज दिवस कोणीकडून निघाला? वैभ्यानं कविता लिहिली म्हण माझ्यावर। चला ऐकून बघावं काय लिहिले ते। तर पहा मग, तेरा तो गेम बजाना पड़ेगा। कान देऊन ऐका बरोबर। एक तुम ही नहीं हो टकले, इस शहर में और भी हजारों टकले होंगे। इस शहर में तुम जैसे टकले हजारों है। मग सर कशी वाटली कविता माझी? अबे हरामखोरा, जरा तर लाज शरम ठेव थोडी, तर तुझ्या बापाच्या वयाचा आहे मी। मग त्या हिशोबानं तर सर तुमचं वैभव एवढं पोरगा असायला पाहिजे, पण तुम्हाला तर पोरगच नाही।